नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या विश्वासू माहितीपूर्ण युट्यूब चॅनल खबर लाईट मध्ये. मित्रांनो, होळी संपते आणि वातावरण अचानक बदलायला सुरुवात होते. कालपर्यंत जाणवणारी थंडी हळूहळू गायब होते. सकाळी गारवा असतो, पण दुपारपर्यंत अंगावर उन्हाचा चटका बसायला लागतो आणि आपण अजून हिवाळ्याच्या सवयींमध्येच अडकलेले असतो. हीच ती वेळ असते जिथे शरीर आणि वातावरण यांच्यामध्ये संघर्ष सुरू होतो. आयुर्वेदानुसार ऋतू बदलताना शरीर सर्वात जास्त संवेदनशील होतं. म्हणूनच मार्च ते मे या काळात दवाखान्यांमध्ये अचानक काही ठराविक तक्रारी वाढतात. जसं तोंड येणं, लघवीला जळजळ होणं, अंगात आग होणं, त्वचेमध्ये पुरळ येणं, डोळ्यांची जळजळ, जास्त घाम, थकवा आणि चिडचिड. विशेष म्हणजे महिलांमध्ये मासिक पाळी जास्त होणे, लहान मुलांमध्ये डिहायड्रेशन आणि प्रवासामुळे शरीर थकून जाणं हे देखील वाढत जातं. म्हणजे आजार अचानक होत नाहीत, आपल्या रोजच्या सवयी त्याची सुरुवात करतात. आणि सगळ्यात मोठी चूक आपण कुठे करतो माहित आहे? आपल्या स्वयंपाकघरात. हो मित्रांनो, उन्हाळ्याची तयारी एसी लावून नाही तर स्वयंपाकघर बदलून सुरू होते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत उन्हाळ्यात कोणते पदार्थ शरीर गरम करतात, कोणत्या सवयी आजारांना निमंत्रण देतात आणि सर्वात महत्त्वाचं, त्याऐवजी काय खाल्लं तर शरीर नैसर्गिकरित्या थंड राहील. म्हणून आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक अशी साधी सवय जी केल्याने 70% उन्हाळी त्रास आपोआप कमी होतात. उन्हाळ्यात शरीरात नेमकं काय होतं? आपल्याला वाटतं उन्हामुळे त्रास होत आहे, पण खरं कारण असतं पित्त वाढणं. आयुर्वेदात शरीर 3 दोषांवर चालतं: वात, पित्त आणि कफ. उन्हाळ्यात सूर्याची तीव्रता वाढल्यामुळे पित्त दोष हा सक्रिय होतो. पित्त वाढलं की शरीरात उष्णता वाढते, यामुळे पचन वेगाने पण असंतुलित होतं. शरीरातील पाणी कमी होतं, रक्त गरम होतं, त्वचा संवेदनशील होते आणि मग सुरू होतात छोटे छोटे त्रास, जे पुढे मोठ्या आजारात बदलू शकतात. बदल क्रमांक 1, आल्याचा वापर कमी करा. आपल्या घरात सकाळ म्हणजे चहा आणि चहा म्हणजे आलं, पण इथेच पहिली चूक होते. आलं पचनासाठी उत्कृष्ट आहे हे खरं, पण प्रत्येक चांगली गोष्ट प्रत्येक ऋतूमध्ये चांगली असेलच असं नाही. आलं शरीरात उष्णता निर्माण करतं. हिवाळ्यात ते औषध आहे, पण उन्हाळ्यात ते शरीराला त्रास देऊ शकतं. दररोज आल्याचा चहा घेतल्याने तोंड येणं, ऍसिडिटी, जळजळ, घाम जास्त येणं हे वाढू शकतं. म्हणून उन्हाळ्यात सर्वात आधी काय बंद करायचं तर आल्याचा चहा. पण चहा पूर्ण बंद करायचा का? ते आवश्यक नाही. तुम्ही चहामध्ये वेलची, थोडीशी सुंठ किंवा लिंबाचा हलका फ्लेवर वापरू शकता. सुंठ ही आल्याची सौम्य रूप मानली जाते. ती पचनाला मदत करते, पण उष्णता कमी वाढवते. एक महत्वाची गोष्ट, बऱ्याच लोकांना वाटतं घाम येतो म्हणजे शरीरातील उष्णता बाहेर जाते, पण सतत उष्ण पदार्थ खाल्ले तर शरीर थकायला लागतं. घाम म्हणजे कुलिंग नाही, तो शरीराचा इमर्जन्सी रिस्पॉन्स असतो. बदल क्रमांक 2, उन्हाळ्यामध्ये दही का टाळावं? आजकाल सोशल मीडियावर एक ट्रेंड आहे, गट हेल्थ साठी रोज दही खा, पण आयुर्वेद वेगळं सांगतो. दही हे पौष्टिक असलं तरी ते उष्ण आणि जड असतं. उन्हाळ्यात दही खाल्ल्याने चिकटपणा वाढतो, पचन मंद होतं, त्वचेचे त्रास वाढतात, सूज वाढू शकते. म्हणून ग्रीष्म ऋतूमध्ये दही कमी किंवा टाळणं योग्य मानलं जातं. मग पर्याय काय? उत्तर खूप साधं आहे, ताक. ताक हे आयुर्वेदामध्ये अमृता समान पेय मानलं जातं. ताक पचन सुधारतं, शरीर थंड ठेवतं, डिहायड्रेशन कमी करतं, सूज कमी करतं. जर ताकामध्ये भाजलेले जिरे, थोडंसं सैंधव मीठ, कोथिंबीर घातली तर ते उन्हाळ्यासाठी परफेक्ट ड्रिंक बनतं. महिलांसाठी विशेष फायदा, उन्हाळ्यात ज्यांना जास्त पाळी, अंगात उष्णता, थकवा असतो त्यांनी ताक हे नियमित प्यावं. बदल क्रमांक 3, ड्राय फ्रुट्सचा अतिरेक थांबवा. आज प्रत्येक घरात हेल्दी नावाखाली रोज ड्राय फ्रुट्स दिले जातात. बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड
हे पौष्टिक आहेत पण उष्ण देखील आहेत. उन्हाळ्यात जास्त ड्रायफ्रुट्स खाल्ले तर ऍसिडिटी, तोंड येणं, लघवीला आग होणं, त्वचेवर पुरळ येणं हे त्रास होऊ शकतात. उन्हाळ्यासाठी योग्य पर्याय म्हणजे काय? तर पोषण कसं मिळवायचं यासाठी उत्तम पर्याय म्हणजे मखाना, चारोळी, भिजवलेला मनुका, अंजीर आणि खजूर, पण मर्यादित प्रमाणात. भिजवलेल्या मनुका शरीरातील उष्णता कमी करतात आणि रक्तवाढीस मदत करतात. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं उन्हाळ्यामध्ये शरीरात पित्त का वाढतं, आल्याचा वापर का कमी करायचा आणि दह्याऐवजी ताक का घ्यायचं आणि ड्रायफ्रुट्सचा अतिरेक कसा त्रासदायक ठरू शकतो. पण अजून एक मोठी चूक जी आपण नकळत रोज करत असतो आणि ती म्हणजे झणझणीत आणि मसालेदार अन्न. बदल क्रमांक 4, गरम मसाले आणि स्पायसी पदार्थ कमी करा. उन्हाळा सुरू झाला की शरीर आधीच उष्णतेशी लढत असतं, पण आपण काय करतो? तिखट मिसळ, मसालेदार भाजी, चायनीज पदार्थ, पिझ्झा, बर्गर, चिली सॉस, व्हिनेगर, सोया सॉस हे पदार्थ चविष्ट वाटतात, पण शरीरासाठी ते उन्हाळ्यात हीट बूस्टर सारखे काम करतात. आयुर्वेदात याला विदाह असं म्हणतात, म्हणजे शरीरात आतून जळजळ निर्माण होणं. शरीरात काय होतं? जास्त मसाले खाल्ले की पोटातील आम्ल वाढतं, त्वचा संवेदनशील होते, घामाला दुर्गंधी येते, डोकं गरम वाटतं, चिडचिड वाढते. म्हणून अनेकांना उन्हाळ्यामध्ये राग पटकन येतो. हे फक्त स्वभाव नाही, शरीरातील उष्णतेचा परिणाम देखील असतो. विशेष लक्ष द्या. घरगुती काढे सुद्धा उन्हाळ्यात जपून घ्यायला हवेत. सर्दी खोकल्यासाठी घेतले जाणारे मिरे, आले, लसूण, गरम मसाले हे सतत घेत राहिलात तर उलट शरीर गरम होतं. मग स्वयंपाक कसा करायचा? उन्हाळ्यात स्वयंपाकाचा नियम खूप साधा आहे. जितका सौम्य मसाला तितकंच शांत शरीर. धणे जिरे पूड वापरा, कोथिंबीर वापरा, ओलं खोबरं वापरा, नारळाचं दूध वापरा. हे पदार्थ शरीराला कूलिंग इफेक्ट देतात. आपल्या पारंपरिक स्वयंपाकामागे विज्ञान होतं, हे आपण विसरलो आहोत. बदल क्रमांक 5, काही भाज्या उन्हाळ्यामध्ये टाळा. आपल्याला वाटतं भाजी म्हणजे हेल्दीच, पण प्रत्येक भाजी प्रत्येक ऋतूमध्ये योग्य नसते. उन्हाळ्यात काही भाज्या उष्णता वाढवतात, जसं मेथी, शेपू, मुळा, सुरण, शेवगा. या भाज्या पोषक आहेत पण उष्ण गुणांच्या आहेत. उन्हाळ्यामध्ये जास्त खाल्ल्या तर अंगामध्ये आग, ऍसिडिटी, त्वचेचे त्रास वाढू शकतात. उन्हाळ्यासाठी योग्य भाज्या म्हणजे दुधी भोपळा, घोसाळे, तोंडली, पडवळ, काकडी. या भाज्यांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्या शरीराला हायड्रेट ठेवतात. एक छोटा नियम लक्षात ठेवा, ज्या भाजीमध्ये पाणी जास्त ती उन्हाळ्यामध्ये मित्र आणि ज्या भाजीमध्ये उष्णता जास्त ती उन्हाळ्यात मर्यादेत खायची. बदल क्रमांक 6, बाजरी उन्हाळ्यात का टाळावी? आजकाल फिटनेस डाएट मध्ये बाजरी खूप लोकप्रिय झाली आहे, पण आयुर्वेदानुसार बाजरी ही उष्ण गुणांची आहे. हिवाळ्यात ती ताकद देते, पण उन्हाळ्यात शरीर गरम करते, पित्त वाढवते, डिहायड्रेशन वाढवू शकते. बाजरीचा उत्तम पर्याय म्हणजे नाचणी. नाचणी म्हणजे उन्हाळ्याची सुपर फूड. नाचणी शरीर थंड ठेवते, कॅल्शियम देते, ऊर्जा टिकवते, पण पचन हळूहळू सुधारते. म्हणून पूर्वी गावाकडे उन्हाळ्यात नाचणीची आंबील दिली जायची. ही फक्त परंपरा नव्हती, तो सीझनल सायन्स होता. नाचणीचे उत्तम पर्याय बघा: नाचणीची भाकर, आंबील, नाचणी डोसा, नाचणी लाडू पण मर्यादेत. हे पदार्थ उन्हाळ्यात पोट भरून ठेवतात. उन्हाळ्यातील डेली रुटीन खूप महत्वाचा भाग आहे. आता प्रश्न, फक्त पदार्थ बदलून पुरेसा आहे का? तर नाही, सवयी बदलणं देखील तितकंच गरजेचं आहे. सकाळी उठल्यावर कोमट नाही तर साधं पाणी प्या. भिजवलेला मनुका खा आणि हलका नाश्ता करा. दुपारच्या जेवणात ताक जरूर प्या. जड तळलेले पदार्थ टाळा. 12 ते 3 उन्हात बाहेर जाणं कमी करा. संध्याकाळ फळं किंवा नारळ पाणी प्या. जास्त चहा टाळा. रात्री हलकं जेवण, उशिरा जेवू नका आणि शरीराला विश्रांती द्या. उन्हाळ्यातील 5 वॉर्निंग सायन्स लोक दुर्लक्ष करतात. जर तुम्हाला हे काही जाणवत असेल तर शरीर गरम होत आहे, सतत तहान लागणं,
डोळ्यांची जळजळ, लघवी पिवळी होणं, चिडचिड वाढणं, झोप नीट न लागणं ही शरीराची SOS सिग्नल आहेत. एक महत्वाची गोष्ट, उन्हाळ्यामध्ये आरोग्य टिकवण्याचा सिक्रेट एक्सपेन्सिव्ह डाएट नाही, तर ऋतूनुसार खाणं आहे. आपली आजी आजोबा सीझनल खायचे, म्हणूनच निरोगी होते. मित्रांनो, उन्हाळा हा आजारांचा ऋतू नाही, तो चुकीच्या सवयींचा परिणाम असतो. जर आपण फक्त 5 गोष्टी लक्षात ठेवल्या, आलं आणि गरम मसाले बंद, दही ऐवजी ताक प्यायचं, ड्रायफ्रुट्स मर्यादेत खायचे, स्वयंपाक सौम्य असावा आणि बाजरी ऐवजी नाचणी खायची, तर शरीर आपोआप संतुलित राहतं. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या कुटुंबासाठी शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या खबरलाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया एका नवीन आरोग्य विषयासह. तोपर्यंत स्वस्थ रहा, थंड रहा आणि आनंदी जगा. धन्यवाद.